तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या बालेकिल्ल्यात मराठीच्या मुद्द्यावरून विराट मोर्चा निघाला, त्यामुळे त्यांनी देखील विधान भवनातून थेट मीरा रोडची वाट धरली। सरनाईकांचा ताफा मोर्चाच्या ठिकाणी दाखल होताच 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाही सुरू झाल्या। मोर्चेकऱ्यांच्या रेट्यापुढे प्रताप सरनाईकांना तिथे जास्त वेळ थांबता आलं नाही। अखेर सरनाईकांना माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही। पोलिसांनी सरनाईकांचा ताफा मोर्चा स्थळावरून सुरक्षित बाहेर काढला। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचार यांनी प्रताप सरनाईक यांना टोला हाणण्याची संधी यावेळी सोडली नाही, तर मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले प्रताप सरनाईक यांच्याबरोबर जे घडलं ते अयोग्य होतं असं म्हणतात मनसे नेते अविनाश जाधव। पाहूया। तर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता एक महाशय इथे येऊन गेले। प्रताप सरनाईकांच्या बाबतीत इथे जे झालं ते योग्य नाहीये, कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता। मागच्या 2 दिवसापासून मला त्यांचे स्टेटमेंट आवडत नव्हते, पण आज सकाळपासून त्या मराठी माणसाला का नाही मोर्चा काढून दिला याच्या बाबतीमध्ये ते बोलत होते। सो जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चा देत होती, कारण मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली, त्यात ते म्हणाले की मी आमदार आणि मंत्रीची चादर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे। तो मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे।